दातेरीची वाडी वर्सेस अघाणवाडी हा सामना आपण पाहणार आहोत. स्ट्राइक साठी फलंदाज भगवान अतिशय आणि नॉन स्ट्राइक साठी नितेश, गोलंदाज रवी. हॅलो माननीय कैलाश कडव साहेब, सामाजिक कार्यकर्ते, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. आपण आलास आमच्या पडद्याचं या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. सामाजिक कार्यकर्ते कैलास कडव साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. चला, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने कटवले चेंडू, परंतु त्या चेंडूवरती धावा मिळाले म्हणजेच 2 या धावसंख्येने श्री गणेशा होतोय दातेरी संघाची. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज रवी. B1चं पहिले षटक, त्याच दिशेने पुन्हा चेंडू कटवलाय. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार, खणखणीत चौकार टोकतोय फलंदाज भगवान. 2 चेंडूचा सामना करतोय. 2 चेंडू मध्ये धावा जमवतो दातेरी संघासाठी 6. B1चं पहिलं षटक, अतिशय चांगला समाचार या गोलंदाजाचा आणि B1चा चांगला समाचार घेतोय भगवान हा फलंदाज. तिसरा आणि निर्णायक चेंडू टाकण्यास सज्ज. हा चेंडू खूपच एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने दंडित केला या गोलंदाजाला आणि अतिरिक्त धाव 1 या धावसंख्येने 7 या आकड्यावरती दातेरीची धावसंख्या. ऑफसाईडच्या दिशेने कटवले चेंडू, चेंडू जातोय गली पॉइंटच्या दिशेने, कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय, खण 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 चौकार. जमिनीला आग लावत, गवताला आग लावत चेंडू जातोय. 4 धावेसाठी चेंडू. या 4 धावसंख्येने 11शी धावसंख्या दातेरीवाडी संघाची. चांगली सुरुवात. डावखुरा फलंदाज म्हटलं म्हणजेच खतरनाक फलंदाज ठरला जातो या क्रिकेट दुनियामध्ये. आणि या स्टेडियमचं वैशिष्ट्य असं आहे की या निसर्गमय वातावरणामध्ये चिकनीची वाडी या मैदानावरती हे सामने खेळताना आपण पाहतोय. अतिशय खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव होती, परंतु त्या चेंडूवरती 2 धावात रूपांतर केलं या दोन्ही फलंदाजांनी. अतिशय चांगली अशी बिटविंगे रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. 13 या धावसंख्येवरती मजल मारतोय दातेरी हा संघ. खोलो टाकले चेंडू, चेंडू होतो सरळ रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. केवळ आणि केवळ 1च धाव मिळू शकते या 2 फलंदाजांना. 1 धावसंख्येने धावसंख्या 14 या आकड्यावरती. चांगली अशी सुरुवात. पहिल्या B1चं षटक चा पूर्ण समाचार दोन्ही फलंदाज घेत आहेत. स्ट्राइक साठी जातो आता मात्र नितेश. आतापर्यंत भगवानने 5 चेंडू खेळून काढले. या 5 चेंडू मध्ये वैयक्तिक आणि संघासाठी 14 धावा खेळून काढल्यात भगवान या फलंदाजाने. आणि शेवटचा चेंडू या B1च्या षटकाचा स्ट्राइक साठी नितेश. फुलर चांगला चेंडू कव्हर ऑफच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी चांगलासा झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये आणि नितेश या ठिकाणी 0वर बाद होतोय. नितेश येतो डगआउट मध्ये 0 या धावसंख्येवरती. संघासाठी मात्र काहीसं योगदान देण्यात कमीच ठरतोय नितेश. पहिल्या B1च्या षटकामध्ये 1 गडी गमावतोय दातेरीची वाडीची संघ आणि पहिला बळी मिळवतोय तो म्हणजे गोलंदाज रवी. आपल्या संघासाठी
वैयक्तिक संघाची धावसंख्या 14 असताना तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज जातोय गणेश. भगवानला साथ देण्यासाठी स्ट्राइक साठी गणेश आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज राहुल. अकुट टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, सोर चेंडू जातोय निर्धावच्या स्वरूपात. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात, चांगली अशी सुरुवात गोलंदाज राहुल या गोलंदाजाची. परंतु बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. अनोखी स्टाईलने गोलंदाजी करतो हा गोलंदाज राहुल. मला वाटतं लसित मलिंगा ची आठवण करून देतो. श्रीलंकेचं अतिशय दिग्गज असे गोलंदाज लसित मलिंगा याची आठवण करून देतो हा गोलंदाज राहुल. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. अकुट टप्प्यात चेंडू त्याला चांगलाच खेळून काढला गली लेग पॉइंटच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चपळ. अतिशय चुणूक या मैदानावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खराब चेंडूचा सामना होता, परंतु तेवढाच त्या ठिकाणी चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट 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 3 चेंडू डॉट. हा सुद्धा अकुट टप्प्याचा चेंडू. पंचांकडे मोठी अपील. पंचांचा निर्णय काय असू शकतो. पंच आपल्या निर्णयावरती ठाम. नॉट आउट. धावसंख्या मात्र स्थिर 14 या आकड्यावरती. 1-14. अद्याप 4 चेंडूचा मारा केला राहुलने. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केला नाही अद्याप. अकुट टप्प्याचा चेंडू काय इष्टशे चुकी करतो, परंतु त्या चुकीला नक्कीच योगदान देतो. रनआउटच्या साहाय्याने फलंदाज बाद होतोय व गणेश आपली संघाची वैयक्तिक 14 या आकड्यावरती 2 फलंदाज गमावतोय, तो म्हणजे दातेरीचा संघ. आणि आपल्या संघासाठी 0 अशी धावसंख्या उघडून माघारी परततोय गणेश. मास्तर लाजवाब अप्रतिम असं धून या ठिकाणी वाजवताना दिसतोय. आकाश या रंगतमय वातावरणामध्ये चाललेले सामने आणि त्यामध्ये नक्कीच पुढचा पाऊल उचलतो तो म्हणजे डीजे मास्तर आकाश. अतिशय सुरेख धून या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. अशीच तुम्ही धून वाजवा आणि आमच्या प्रेक्षक वर्गांना खुश करा आणि क्रिकेट प्रेमी नक्कीच तुम्हाला दाद देतील. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. अशा रीतीने हा मला वाटतं पहिलं मीडियम षटक मानवल्या गेले या स्पर्धेमधलं आजच्या दिवसाचं. राहुलच्या स्वरूपाने मीडियमचं षटक आणि धावसंख्या मात्र स्थिर 14 या आकड्यावरती. 6 चेंडूचा मारा केला राहुलने. यामध्ये रनआउटच्या स्वरूपात गणेशला बाद करण्यात यश आलं. यष्टीरक्षकामागे गली पॉइंटच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता अचूक त्याने क्षेत्ररक्षण करून गणेशला बाद करण्यात यशस्वी मोलाची साथ निभावली. आणि त्या बदल्यात हे षटक निर्धाव षटक म्हणजेच मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज आगनवाडीकडून अनंता. स्ट्राइक साठी भगवानला मारा करण्यासाठी सज्ज अनंता. परंतु अकुट टप्प्याचा चेंडू भगवानला काही कळाला नाही येतो, परंतु हलक्या हाताने कट लागली बॅटला आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची या ठिकाणी संकेत होते. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आगनवाडी संघाकडून. एकापेक्षा एक सरस या ठिकाणी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात अंगणवाडी संघाकडून, परंतु प्रत्युत्तर द्यावं लागेल. आपल्या संघाला जर जिवंत ठेवायचं तर या सामन्यामध्ये तर हल्लाबोल करावाच लागेल. षटकारांनी चौकाराचा पाऊस पाडावा लागेल. या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 15 या आकड्यावरती. 2 बाद 15.
आपण जेवढी चांगली स्तुती करतोय गोलंदाजी तेवढाच खराब चेंडू टाकतोय गोलंदाज. हा सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, गल्ली पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला आणि निर्धाव चेंडू जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. अशा रीतीने हा चेंडू निर्धाव. अनंत सुरेख गोलंदाजी करतोय, अतिशय आपल्या संघासाठी चांगली कामगिरी ठरतोय. परंतु आपल्याच फ्लोअरमध्ये हा गोलंदाज फिल्डिंग करायची होती, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळू शकते ती म्हणजे दातेरचीवाडी संघाला. 16 आकड्यावरती धावसंख्या, 2 बाद. तिसरा आणि वैयक्तिक. पहिले षटक हाताळण्यासाठी आनंद सज्ज. काही चेंडूचा मारा केलाय, काही चेंडू शिल्लक. या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल ते नक्कीच पाहायला सर्व प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट बघत आहेत. बघूया एखादा मोठा षटकार किंवा मोठा चौकार आला तर चांगली अशी धावसंख्या उभारू शकते दातेरीची वाडी. परंतु अद्याप सरस कामगिरी करताना ठरतो तो म्हणजे आगनवाडी संघाचा गोलंदाज आणि आगनवाडी संघाचे खेळाडू. अतिशय सुरेख आखूड टप्प्याचा चेंडू, स्लोअर टाकलेले चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फलंदाज बीट, निर्धावच्या स्वरूपात चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये. काहीशी मला वाटतं या सामन्यामध्ये पक्कड मजबूत करताना दिसतोय आगनवाडी संघ. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हा चेंडू फुल टाकले, चेंडू जातो सरळ रेषेमध्ये मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. केवळ आणि केवळ एकच धाव मिळू शकते या चेंडूवरती. एक या धावसंख्येने पुढे धावसंख्या सरकते 17 या आकड्यावरती. 2 बाद 17 अशी धावसंख्या दातेरीवाडी संघाची. काही समालोट क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय कर्णधार. लेग साईडच्या दिशेने कटवले चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण हातामध्ये चेंडू जातोय स्टेशनकडे. कुठेतरी वाटतं चुकीचा फेकी आणि या चुकीच्या फेकीने नक्कीच एक धाव खर्च करावी लागते म्हणजे गोलंदाज अनंतला. या 2 धावे संख्येने 2 धावा ना पंच 2-2 19. तिसरं षटक या ठिकाणी संपलं गेलंय आणि या 3 षटकाच्या 19 धाव्या खर्च केल्या त्या म्हणजे अद्याप आगनवाडी संघाच्या गोलंदाजाने 2 बाद 19 धावसंख्या दातेरी संघाची. पुढील षटक आणि नेक्स्ट बॉलर राहुलने या पुढचं षटक अतिशय सुरेख हाताळलं. केवळ आणि केवळ मिडन ओव्हर टाकलेली हाच हा गोलंदाज. परंतु या चेंडूवरती नक्कीच पॉइंटच्या दिशेने कटवले चेंडू, त्या ठिकाणी खराब बिटवीन द रनिंग, परंतु तेवढंच खराब. राहुलचं कनेक्ट केलेला हा चेंडू नक्की त्याला यश उद्ध्वस्त करायच्या होत्या, परंतु तसं काही घडलं नाही. सुखरूप दोन्ही खेळाडू या खेळपट्टीवरती खेळताना दिसतील. आखूड टप्प्याचा चेंडू, स्लोअर टाकलेले चेंडू, फलंदाजाला चकवतो चेंडू, बॅटची एज घेतो चेंडू, चेंडू जातो एसटीच्या हातामध्ये. काही समय वाटतं राहुल या सामन्यामध्ये आपला चमत्कार करतोय तो म्हणजे आगनवाडी संघासाठी. तिसरा आणि चांगला खेळून काय, परंतु त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु फिकी खराब. आणि अशा रीतीने राहुल जी चुकी करतो ती नक्कीच कदाचित महागात ठरू शकते. ते म्हणजे आगनवाडी संघासाठी ज्या ठिकाणी 1 धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ 23 या आकड्यावरती. 2 बाद 23. अतिशय चांगला प्रयत्न गोलंदाजाचा, परंतु तेवढाच क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी बिघाड या ठिकाणी पाहतात. लेग साईडच्या दिशेने कटोल चेंडू, चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने, त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण अंगाचा वेध घेतोय चेंडू आणि चेंडूला नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा या क्षेत्ररक्षणाने वाचवल्यात आणि 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ 25 या आकड्यावरती धावसंख्या दातेरी संघाची. 2 बाद 25. अद्याप 4 चेंडूचा सामना झालाय. या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या आणि या 5व्या चेंडूवरती मात्र चांगलासा फटका
परंतु त्या चेंडूवरती नक्कीच काहीच वाटत चुकी करतोय राहुलला माहित नाहीये की फलंदाज पोहोचलाय की नाही कीजवरती आणि अशा रीतीने फलंदाज सुखरूप 2 धावा ना 2 धावा ना 2 धावसंख्या 27 या आकड्यावरती 2 बाद 27 मला वाटतं 2दा प्रयत्न फसला गेला राहुलचा स्टंप उद्ध्वस्त करण्यासाठी परंतु प्रयत्न अपयशी ठरलाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक या 4थ्या षटकाचा पंचांचा इशारा वाईट बॉल अतिरिक्त धाव शुअर चेंडू दंडित केले त्या एका धावासाठी गोलंदाज झाला आणि एक या धावसंख्येने धावसंख्या 28 या धावसंख्या 2 बाद 28 माननीय आमचे परम मित्र ग्रामसेवक आदरणीय हरचंद्र निरगुडा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचे साथी परम मित्र यांना विनंती आहे की आपण अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी यांना वेळेत वेळ काढून आल्याबद्दल तुमचं आयोजकांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि खेळाडूच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे या आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे माननीय श्री हरचंद्र निरगुडा साहेब त्यांचा व्यवसाय आहे तो म्हणजे पेशाने ग्रामसेवक यांची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून त्यांच्या सर्वांचं आणि मला वाटतं आमचे समालोचक सोनू आगिवला साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा सहर्ष मनापासून त्यांचे सर्वांचं स्वागत 4 षटकाचा सामना या ठिकाणी झालेला आहे आणि या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 32 धावाचं टार्गेट आगनवाडी संघापुढे विजयासाठी 33 धावाचं जे टार्गेट आहे ते त्यांना पार करायचं आहे हे लक्षात घ्या 2 बाद 32 धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला तो म्हणजे दातेरीचा संघ आणि 33 धावाचं जे आव्हान आहे ते म्हणजे आगनवाडी संघापुढे विजयासाठी कंपल्सरी त्यांना 33 धावा कराव्या लागतील चला फलंदाज 4 षटकाचा की 5 सॉरी मला वाटलं 4 षटकाचा आहे काय मग हे ड्रिंक होतं काय सॉरी शेवटचं षटक चांगला कटल चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतो सोपा झेल सोडतो क्षेत्ररक्षक आणि त्या बदल्यात चांगला असं या ठिकाणी गचात थ्रो कनेक्शन परंतु त्या ठिकाणी मात्र धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो म्हणजे पंकज पहिल्या चेंडूचा या ठिकाणी सामना करताना 2 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती पुढील चेंडू खोलवर टाकलेला चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अचूक केवळ आणि केवळ एकच धाव मिळू शकते या चेंडूवरती धावसंख्या 35 या आकड्यावरती 3 बाद 35 गोलंदाज सचिन फलंदाज भगवान स्ट्राइक साठी भगवान नॉन स्ट्राइक साठी
अक्षय चांगला चेंडू कटून केलाय सरळ मिडमच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. रन आउटचा चान्स आणि या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे आणि धावचित होतोय भगवान. एक या धावसंख्या 36 या आकड्यावरती. चुकी केली फलंदाजाने. धावता धावता आऊट झाला अशी धून वाजवली ती म्हणजे डीजे मास्तर आकाश. अतिशय चांगल्या प्रकारे मनोरंजन करत आहेत प्रेक्षक वर्गांचं आणि खेळाडूंचं. खेळपट्टीवरती जाताना दिसतोय आकाशला मात्र या शेवटच्या षटकामध्ये आकाशाला साजेशी अशी खेळी करावी लागेल. आकाशाला गगनचुंबी छक्के किंवा चौकार ठोकावे लागतील आणि समाधानकारक धावसंख्या उभारावी लागेल. ती म्हणजे आंगणवाडी संघापुढे अद्याप धावसंख्या आहे ती म्हणजे 36 या आकड्यावरती स्थिर. हा स्लोअर टाकलेला चेंडू शरीराचा वेध घेतो चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. या चेंडूवरती मात्र फलंदाज काहीच करू शकला नाहीये. अशा रीतीने धावसंख्या स्थिर 4 बाद 36 या आकड्यावरती धावसंख्या. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु हा चेंडू षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 42 42. थँक्यू. अतिशय चांगली धून हातात धरून बॅट उभा राहिलाय मारले शॉट. आकाशने हा शॉट मारला उभा राहून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. अतिशय खूबसूरत गाणं आणि अतिशय चांगला फटका परंतु बॅटची कडा घेतो चेंडू जातो कव्हर पॉइंटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षण करतो परंतु एक धाव मिळते चेंडूवरती आणि ठिकाणी षटक समाप्त. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात जमू शकला तो म्हणजे दातेरी संघ. या ठिकाणी मला वाटतं आमचे समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले सोनू आगिवला. पंच एक बॉल आहे का बघा जरा. नाही इथं सगळे आहेत ना काउंटिंग केलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा केल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर षटकार आणि या चेंडूवरती 1 धाव. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं मनोरंजन आकाश डीजे यांच्या सहाय्याने आपल्याला ऐकायला मिळत आहेत. निसर्गमय वातावरण या चिकणीची वाडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब असे या ठिकाणी डेकोरेशन केलेले आपले मंडप डेकोरेशन. मंगेश खूप मेहनत घेतली या सर्व स्टेडियमसाठी बनवण्यासाठी या मैदानासाठी. ग्रामस्थ चिकणीची वाडी आणि आयोजक नंदराज आंबीर, त्यांचे पिता परशुराम आंबीर, त्यांचे काका सोमनाथ आंबीर अशा व्यक्तींनी या मैदान सजवण्यासाठी जी मोलाची मेहनत या मैदानात आपल्याला दिसते. हे खेळाडूंना खेळताना अतिशय आनंद होत असेल की आपण भव्य दिव्य अशा सामन्यांमध्ये खेळण्यासाठी आलेलो आहोत आणि भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी आपण पाहतात. लाईव्ह MTC यांच्या सहाय्याने घर पोचल्या प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण जी MTC लाईव्ह नेटवर्क्स या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून पोचवत आहोत. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप त्यांचं धन्यवाद की आमच्या आदिवासी संघांचं आणि आदिवासी खेळाडूंसाठी जी तुम्ही कामगिरी करत आहात यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गांना पोचवतात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत.
तर मी त्यांना विनंती करतो की पुढील समालोचक मी प्रसाद सवारे यांनी करावं. थँक्यू तुझे आणि थँक्यू सर. विनंती करतो फलंदाजांना लगेच आपण जायचं मैदानाच्या आत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये धावा जमा केल्या ते म्हणजे दात्रेच्या वडी या संघाने तब्बल 44 धाबांची गरज. येणारे 30 चेंडू आणि 44 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अंगणवाडी या संघाला. अंगणवाडीची सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आत इंटर होत असताना ओमकार आणि त्यांच्यासोबत जगन आघान सरांना. यानंतर होणारी लढत सांबारी विरुद्ध यानंतर होणारी लढत असेल सांबारी विरुद्ध गोरेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. तर गोरेगाव टीमचा कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण लगेचच या, जास्त वेळ न करता, कारण की सांबारी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन आहेत. मॅटनरी पॉवर प्लेचा पहिला षटक इथं फिकी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग माखवते गोलंदाज नितेश. पहिला चेंडू गुडलँड स्पॉटचा हा चेंडू अगदी आपण पाहिला तर बॅकफुट होती येऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बट बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर यष्टीरक्षक या बॉल खाली आला, बॉलला उचललं आणि फेकलं. कोणत्याही प्रकारची इथं धाव आली नाही. अगदी आपण पाहिला पहिला चेंडू फेकत असताना एक डॉट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटचा हा चेंडू टॅप केला हलक्या हाताने. त्यानंतर आपण पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर आहे, बॉलला उचलेल फेकेल त्यापर्यंत स्वतःचा आणि संघाचं अकाउंट इथनं ओपन करत असताना आपण पाहू शकाल जगन आघांच्या बॅटमधून इथं एक रन. दुसऱ्या चेंडूवरती धावाचा श्रीगणेश केलं. तर विनंती करतो कैलास कडाव सरांना आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायचे. तर विनंती करतो संभारी टीमच्या कॅप्टन राकेश. ओव्हरपिच हा चेंडू अगदी समोरून चेंडूला उडवला, ऑन टॉस केलं अगदी मितमनाने फलंदाज ओमकारला हा चेंडू समजला नाही. त्यानंतर निर्धाव चेंडू अगदी आपण पाहतोय दात्रेची वाडी टीमची मात्र ताकद गोलंदाजी अगदी 44 धावा ते मात्र डिफेंड करू शकतील. आतापर्यंत आपण पाहिला तर गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा कसं षटक असावं याचं ज्वलंतराने जागतिक उदाहरण दाखवत आहे. पण त्यानंतर घातकी धाव ठरली आणि फलंदाज देखील बाद डायरेक्ट हिट दिला आणि अगदी मितमनाने काय निशाणा होता. चौथ्या बॉलवरती सांघिक यश इथं मिळत असताना आपण पाहू शकाल दात्रीच्या वाडी या टीमला आणि अगदी एक मोठा धक्का लागत असताना अंगणवाडी या टीमला. ओमकार बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. थँक्यू. अगदी आपण पाहिला तर 30 या सिंगलमध्ये घातकी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं डायरेक्ट हिट देखील दिलं आणि फलंदाज देखील डगआउटच्या रस्त्यावरती. अगदी आपण पाहिलं कॉल झाला होता धावेसाठी, पण त्याहून चांगला मिदमनाने कलेक्शन केला आणि डायरेक्ट थ्रो दिला. नक्कीच आपण पाहू शकाल फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झाला 3ऱ्या क्रमांकावरती. खोलवा टप्पा हा चेंडू स्ट्राईक वरती जगन्नाथ होते त्यांच्या बॅट मधून स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इन टू द फॅन्स 4 रन्स. अगदी आपण पाहिला तर आपली ताकद दाखवत असताना फलंदाज जगनागन आता मात्र मिस्टामिंग शॉट झेलची संधी भरपूर दुर्बलचा अंतर काढावं लागेल. काय अप्रतिम झेलीचा टिपलाय अगदी मिदमनाने 100% योगदान देत असताना एक कठीण झेल सोप्या रीतीने जज करत असताना फलंदाज बाद. दुसरा विकेटचा पतन, दुसरा मोठा धक्का लागत असताना या एकाच ओव्हरमध्ये जगन आघात देखील डगआउटच्या रस्त्यावरती फलंदाज बाद.
तर अगदी आपण पाहिला पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं दुसऱ्या इनिंगमध्ये अंगणवाडी टीमची धाबसंख्या 5 या आकड्यावरती 2 गड्यांच्या नुकसानात आपण पाहू शकाल. आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे हे फलंदाज खेळपट्टीवरती इथं चांगली धाबसंख्या उभारावी लागेल. चांगली मित्रपणे पार्टनरशिप इथं बिल्डअप करावे लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दुसरा षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी दीपक. शॉर्ट आवडींचा बॉल सफल झाला आणि फायनलच्या दिशेने फक्त दिशा दिली आणि अगदी गोलंदाजीचा गतीचा वापर करत असताना मिळतोय हा चौकार. की गोलंदाजी ही मात्र ताकद आहे दातीरची बडी या संघाची. पहिल्या षटकात आपण पाहिला फक्त 5 धाबा खेळता केल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि अगदी दीपकच्या विरोधात मात्र अनंतानं खेचला हा चौकार. मी मगाशी म्हटलं ना एखाद्या फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल व त्यानंतर हा गुडलेन स्पॉटचा हा चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट इथनं करत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवला. भगवान आहेत बट त्यानंतर भगवान नंतर बॅकअप देतील. बॉलला उचलतील फेकतील आणि या चेंडूवरती मिळतील त्या 2 धाबा. अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून इथनं खेळ करत असताना मैदानाच्या आत आपण पाहतोय फलंदाज अनंताच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर या दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 11 या आकड्यावरती तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आत्तापर्यंत मात्र 11 धावा. फुल टॉस सफल झाला. मिस्टामिंग शॉट जेलची संधी अगदी आपण पाहू शकाल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर सरकला होता पण त्यानंतर यष्टीरक्षक स्वतः बॉल खाली सरकला आणि खूप चांगला झेल इथनं जज केला. आनंद देखील डगरच्या रस्त्यावरती अजून एक फलंदाज बाद. अगदी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या इंटर झालाय. तब्बल 4थ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल. मोठ्या सभी 5व्या क्रमांकावरती म्हणजे सचिन. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल जो 1 डाऊन साठी उतरलाय मैदानाच्या आत तो म्हणजे फलंदाज किरण. आतापर्यंत कोणत्या प्रकारचे त्याने चेंडू खेळले नाहीत. नक्कीच आतापर्यंत त्याची तपासणी होईल. आता मात्र आपल्या प्लेइंग 11 मध्ये काय हो त्याचा उत्तर द्यावा लागेल आपल्या संघाला. खोलवा टप्प्यात हा चेंडू स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिलाय. अगदी आमच्या कॅमेरा मानला सलामी देत असताना ठोकलाय हा षटकार. पाहिला फ्रंट फुटवरती येऊन एक चांगला फटका आहे दाखवत असताना मात्र किरणच्या बॅटमधून आपण पाहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती 6 धाब्यानं मात्र सुरुवात करतोय. अगदी आपल्या डाबाची सुरुवात ही मात्र 6 धाब्याने करत असताना किरण या 6 धाब्याच्या मदतीने धाबासंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटचा हा चेंडू कवसला चेंडूला पाठवला फिल्डर देतो त्यांना शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. अगदी आपण पाहिला आधी षटकार त्यानंतर चौकार. काय बॅटिंग होते मैदानाच्या आत. अगदी मागच्या 2 बॉलवरती तब्बल 10 धावा आल्या आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच तब्बल 21 या आकड्यावरती. सातत्याने मोठे फटकांना आता मात्र इन्व्हाइट करतो. सातत्याने टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज किरणच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 भिगीट पाहायला मिळाले. आधी षटकार त्यानंतर चौकार. अगदी गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल आपल्या या मॅच मध्ये. अगदी मगाशीच म्हटलं कमबॅक करावा लागेल आणि अगदी सुरेख कमबॅक केलं. ज्या फलंदाजाने त्याच्या अगेन्स्ट षटकाराने चौकार ठोकला होता त्याच फलंदाजाला बाद केलं. किरण बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. अगदी दांडी जुळवली आणि अगदी आपण पाहिलं तर याच फलंदाजांना मात्र त्याच्या अगेन्स्ट एक षटकार आणि एक चौकार खेचला होता. तोच फलंदाज आता मात्र स्वतःवरती निराश असताना मात्र मैदान सोडावं लागलं. अगदी किरणने एक मी तर म्हणेन झुंज केली होती, पण त्यानंतर मैदान सोडावं लागेल. समीकरण आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल का दात्रीचे बडे हा संघ. मी मगाशी म्हटलं रोशन की दात्रीचे बडे या संघाची ताकद म्हणजेच गोलंदाजी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या गोलंदाजांना फक्त 5 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज आला त्यानं मात्र तब्बल धाबा खर्च केल्या. आता म्हणजेच 16. अगदी कमबॅक देखील केलं, पण त्यानंतर आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकाला सुरुवात. विखुरलेलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत आपण पाहू शकाल दात्रीची बडे हा संघ सजवत असताना येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर चला विनंती करतो मी दात्रीच्या बडी टीमला आपण प्लीज जास्त वेळ करू नका. पंचांना विनंती करतो प्लीज आपण खेळाडूंना जास्त वेळ देऊ नका. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामना जिंकणार कोण अगदी आपण पाहू शकाल. आतापर्यंत बॅटिंग करत असताना तब्बल 4 गडी डगआउटच्या रस्त्यावरती आलेत, बट त्यानंतर मिडल ऑर्डरची आता मात्र खरी परीक्षा आहे. बट त्यानंतर मिस्टॉमिंग शॉट जेलची संधी. स्वतः बॉलर आहेत जेलच्या खाली आणि कॉटन बोल्ट करण्याची संधी. यस फलंदाज बाद. पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र आपल्या जाळ्यात फसवलं. आपण पाहू शकाल सचिन बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आत साधताना तू छल मी आया असे समीकरण. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय. आपण पाहू शकाल नास्टक एंडवरती सामना आपण पाहिलं. 18 चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेटला गुडलेस स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला जिथला पाठवला. रनाची संधी धोक्याची इथं धाव आहे. पूर्ण होईल का? यस पंच सांगतात फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ. इथनं मिळेल एक सिंगल, एक रिस्की सिंगल इथनं पूर्ण करत असताना हे दोन्ही फलंदाज या एका धाबेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 22. या आकड्यावरती 5 गड्यांच्या नुकसानात. अगदी आतापर्यंत आपण पाहिला अर्धा संघ मात्र डगआउटच्या रस्त्यावरती परतलाय. आता मात्र इथं खरी परीक्षा आहे डगआउटच्या आणि आता मात्र खरी परीक्षा आहे ते म्हणजे मिडल ऑर्डरच्या या खेळाडूंवरती. अगदी आतापर्यंत आपण पाहिलं तर संघर्षाचा संकटात करत असताना इथं गोलंदाजी सुद्धा करतोय तो म्हणजेच गोलंदाज नितेश. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय म्हणजेच महेश. अगदी ओव्हरपिच हा चेंडू होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफूटवरती आले होते, त्यानंतर बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. यस इथनं हा निर्धाव चेंडू प्रत्येक डॉट बॉल आला तर नक्कीच मॅचवरती वापसी करू शकेल तो म्हणजेच दात्रीची बडी हा संघ. आणि हे तर त्यांची ताकद आहे, मात्र सातत्यानं गोलंदाजी ताकद ही मात्र ठरलेली आहे ते म्हणजे दात्रीची बडी या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलवट पता हा चेंडू ऑन साईडला जनरल पाठवला. भगवान आहेत डीप मध्ये बॉलला उचलते फेकते. अगदी कोणत्या प्रकारची मी तर म्हणेन चुकी नसेल. भगवानच्या माध्यमातून बॉलला उचललं फेकलं. मिळेल फक्त इथनं एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही ते म्हणजेच अंगणवाडी या संघाला एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल दिनेशला. अगदी दिनेशचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिंगल आली. अगदी शांततेने त्यांना खेळ करावा लागेल. अगदी सिंगल डबल आल्या तरी सुद्धा सामना जिंकता येईल. तेवढी चांगली गोलंदाजी झाली तरी सुद्धा सामना जिंकता येईल. बट त्यानंतर हा फटका आपण पाहिला तर लेट कट हा फटका दाखवला. बट त्यानंतर डीपमध्ये चुका झाल्या. कवसला आपण पाहू शकाल फ्लंबल आणि फ्लंबल 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का आणि तिसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा मिळतील अंगणवाडी संघाला आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच तब्बल 26 या आकड्यावरती. सामना पुन्हा एकदा टर्न झाला तो म्हणजेच आपण पाहू शकाल येणारे 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना जिंकणार कोण? हु विल विन द मॅच?
कोणता सामना पुढच्या फेरीमध्ये जाईल, कोणता सामना मात्र घरच्या रस्त्याला जाईल, अगदी ही मात्र झुंज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अष्टविनायक ग्रुप चिकण्याच्या वाडी चषकासाठी सफल झाला. हलकीशी अपील, पण त्यात नंतर आपण पाहू शकाल पंचांनी मात्र फलंदाजाला बाद केलं आणि अजून एक फलंदाज बाद. लेग बिफोर चा विकेट इथनं मिळत असताना LBW फलंदाजाला मात्र डगआउटच्या रस्त्यावरती यावं लागेल. फलंदाज बाद. आपल्या स्क्रीनवरती कशा प्रकारे फलंदाज बाद झाला. अगदी स्टंपच्या समोर हा फलंदाज सापडला आणि अगदी पंचाचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी मिडल स्टंपवरती फलंदाज सापडला. नक्कीच आपण पाहू शकाल पंचांची कामगिरी मात्र अचूक. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झाला तो म्हणजेच फलंदाज आपण पाहू शकाल रवी. तर चला विनंती करतो मी दोन्ही संघांना आपली जास्त वेळ घेऊ नका. येणारे 12 चेंडू आणि 18 धाबांची गरज. चौथा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो आणि चौथा षटक घेऊन आलाय तो म्हणजे दात्रीच्या वाडी या संघासाठी गणेशवरती संपूर्ण जबाबदारी दाखवली या चौथ्या षटकाची. कशा प्रकारे कामगिरी करील आपल्या संघाला. अगदी येणारे 12 चेंडू आणि 18 धाबांची गरज असताना पहिला चेंडू फेकला गणेशने, पण त्यानंतर टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडूला थोडंसं वळण दिलं आणि त्यानंतर आपण पाहू शकाल फलंदाज मात्र बीट झालाय आणि धाबासंख्या पाहिली तर स्थगित राहिली ती म्हणजेच 26 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 9.0 सरासरी गाठावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अगदी हा चेंडू पाहिला तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलून घेतो. यस पंच सांगतात हा इट इज अ वाईट बॉल आहे, खराब चेंडू आहे, इथं एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एका बोनसच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती समीकरण चेंज होईल. येणारे 11 चेंडू ते आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 17 धाबांची गरज आंगणवाडी या संघाला. आपण पाहू शकाल स्ट्राईकवरती फलंदाज दिनेश, नॉनस्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज रवी आहेत. अगदी नवीन फलंदाज आल्यानंतर आपण पाहू शकाल नवीन फलंदाजावरती दबाव सुद्धा भरपूर असतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यस पण सांगतात अजून एक खराब चेंडू इथनं गोलंदाज सातत्याने चुका करत असताना आपण पाहतोय गणेश आले चौथ्या षटकासाठी. पहिला चेंडू त्यांना फेकला आणि पहिल्या चेंडूवरती एक निर्धाव आला आणि त्यानंतर लोगोपाठ 2 खराब चेंडू फेकी करत असताना गुडलेन स्पॉटचा हा चेंडू वन साईडला फक्त दिशा दिली. कव्हर्समध्ये फिल्डर आहेत, बॉलला उचलायला फेकेल त्यापर्यंत आपण पाहू शकाल पॉईंटचा फिल्डर या चेंडूखाली सरकलाय आणि अगदी या चेंडूवरती एक सिंगल. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली ते म्हणजेच 29 या आकड्यावरती. सामना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अगदी क्लोज झालाय. येणारे 10 चेंडू आणि 15 धाबांची गरज. खोलवाटपाचा हा चेंडू विभागाचे बनला. नवीन फलंदाज आल्यानंतर दडपण नसतो आणि तो दडपण आपण पाहू शकाल स्ट्राईकवरती रवीवरती. अगदी पहिला चेंडू फेस केला बट पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू अगदी वापसी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय गणेश. पाहू शकाल आपण स्क्रीनवरती येणारे 9 चेंडू आणि 15 धाबांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आंगणवाडी या संघाला सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 30 चेंडू आणि 44 धाबांची गरज असताना सामना अगदी क्लोज. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू पूल केला, फिल्डर तैनात बट त्यात नंतर भरपूर चांगला स्ट्रोक दाखवत असताना चेंडूला पाठवून दिलाय साइड स्क्रीनला. चेंडू जाऊन आदळतो. यस अंपायर सिग्नल बिग इट सेटकार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा बॉलला पूल केला, फिल्डर आहे Ravi back to the dugout.
अगदी रवीनं या मातला जिवंत केलं ना, तो रवी आता मात्र मैदान सोडत असताना ओव्हरचा हा शिपरचा चेंडू फेकण्यासाठी तयार. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग माकवती. गुडलेस फॉरचा हा शॉट आहे, मिस्टामिंग शॉट, पण त्यानंतर झेलची संधी आणि फलंदाज बाद. लोकोपाटचा हा दुसरा धक्का लागत असताना आपण पाहू शकाल अंगणवाडी या संघाला. दिनेश देखील डगआउटच्या रस्त्यावरती, फलंदाज बाद. या फिल्डरने तुझी धरली कॅच. थँक्यू डीजे. सामना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल शेवटच्या 6 चेंडूवरती आलाय. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आपण पाहू शकाल. आतापर्यंत फलंदाज 8 बाद झालेत. 8 फलंदाज इथं बाद झालेत. अजूनही 2 फलंदाजांना बाद केला तर संघ ऑलआउट होऊ शकेल. सामना येऊन पोहोचला. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना जिंकणार कोण? एका सेटला गानबाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल दात्रीची बाडी. दोन्ही संघ एकमेकांना भरपूर चांगली लढत देत असताना येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज. मला विनंती करतो मी अंगणवाडी टीम, प्लीज आपण आपल्या फलंदाजाला पाठवायचं मैदानाच्या आत. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. तर आपण थोडाच वेळा दोमसाई खडकी चषकाचे आपण लॉस पाहणार आहोत. ते ज्या ज्या संघांनी ओमसाई चषक खडकीमध्ये नाव नोंदवलं आहे त्या सर्व संघांनी विनंती असेल, जर आपण ऐकत असाल तर आपण लक्ष द्यायचं आहे. थोड्याच वेळात आपण या टुर्नामेंटचे लॉस देखील पाहणार आहोत. ओमसाई खडकी चषक 2022 वर्ष 14व. मात्र हे लाईव्ह लॉस आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत. ओमसाई MTC या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून हे आपण लॉस पाहू शकाल. गुरुवार दिनांक 6/1/2022 चे लॉट्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर 7 तारखेचे सुद्धा लॉट्स पाहणार आहोत. त्यानंतर 8 तारखेचे आणि त्यानंतर 9 आणि एक एक्स्ट्रा दिवस असेल. मात्र ते सर्व दिवसाचे आपण लॉस या स्पर्धेच्या वतीनं पाहणार आहोत. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू हलकीशी बॅटची एज, पण त्यानंतर आपण पाहू शकाल भगवान बॉलिंग मार्कमध्ये आलाय आणि चेंडू फेकला. सामना पुन्हा एकदा टर्न झाला. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा टर्न होऊ शकेल. ते म्हणजे अंगणवाडी या संघाच्या बाजूनं इथनं एखाद्या मोठा फटकाला परवाने द्यावं लागेल. अगदी चांगली गोलंदाजी तर होईलच, पण त्यानंतर आपण पाहू शकाल सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना भगवान हा गोलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू लघुपाटचा हा दुसरा डॉट चेंडू आलाय. सामना पुन्हा एकदा टर्न झालाय. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल पूल केला. तिथं कोणताही फिल्डर राहील, त्यानंतर चेंडूला पाठवून दिलाय. आमच्या ऑल इंडिया सांगत असताना हा चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक निर्णायक षटकार. षटकार आला आणि सामना येऊन पोहोचलाय. तर विनंती करेन जुना बॉल फरवायचा मैदानाच्या आत. सामना येऊन पोहोचलाय. अगदी 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. एका षटकारानं या मॅचचा सर्व काही समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि 3
धावांची गरज आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती राहुल ज्याने 2 चेंडू डॉट झाले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र स्वतःवरती विश्वास ठेवत असताना एक चांगला फटका सजवलाय आणि अगदी षटकार ठोकत असताना मॅचला पुन्हा एकदा जिवंत केला. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. शॉर्ट प्लेनचा हा चेंडू ऑन साइडला दिला पाठवलाय. अगदी डायरेक्ट हिट होईल का? आणि अगदी डायरेक्ट हिट सुद्धा झालं. फलंदाज अजून एक विकेटचा पतन. जर इथनं एक विकेट आला तर संघ ऑलआउट सुद्धा होऊ शकेल. सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. राहुल बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. अगदी इथनं जर एक विकेट मिळाला तर संघ अलाउड होऊ शकेल आणि इथनं जर डॉट चेंडू आला शेवटच्या बॉलवरती सामना येऊन पोहोचेल. आणि सामना जर आपण पाहिला तर येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. अगदी सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना मात्र विकेट आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. त्यात नंतर आपण पाहू शकाल दडपण आणि दडपण. फलंदाजावरती आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती भास्कर. पण त्यात नंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला आणि विट. त्यात नंतर या शेवटच्या एका चेंडूवरती सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हे सामन्याचे रूल आहेत. निर्णायक चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज बॉलिंग मागवते. अगदी 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना जिंकणार कोण? खोलबटापाचा हा चेंडू आणि बॅटची एज. फलंदाज दाखवत असताना सामना देखील जिंकला. अभिनंदन बॉयज बट हार्ड लक. आगनवाडी संघ दोन्ही संघांना विनंती करून आपण सेकंड करून मात्र मैदान सोडायचं आहे.